मिडल ईस्टमध्ये टेन्शन वाढलेलं आहे। इस्रायल आणि इराणमध्ये मागील 2 दिवसांपासून संघर्ष शिगेला पोहोचलाय। दोन्ही बाजूने एकमेकांवर मिसाईल डागले जात आहेत। अक्षरशः मिसाईलचं तांडव सुरू आहे। आधी इस्रायलनं इराणवर मिसाईल डागले, त्यानंतर इराणनंही 101 मिसाईल इस्रायलवर सोडले, ज्यामध्ये आयर्न डोम असताना सुद्धा इस्रायलचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याची दृश्य सुद्धा समोर येत आहेत। राजधानी तेल अवीवमधील नुकसानीची दृश्य समोर आलेली आहेत। याआधी इस्रायलनं शुक्रवारी मध्यरात्री इराणच्या न्यूक्लिअर ठिकाणांना लक्ष्य केलेलं होतं, ज्याच्यामध्ये इराणचे न्यूक्लिअर सायंटिस्ट आणि लष्कर प्रमुखासह इराणचे जे टॉप कमांडर आहेत, जे मदत करत होते न्यूक्लिअर पॉवरसाठी निर्माण करण्यासाठी, ते ठार झाल्याचा दावा केला जातोय। हे इस्रायलचं ऑपरेशन रायझिंग लायन असल्याचं इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी घोषित केलं आहे। तुम्हाला वाटत असेल दोघांमध्ये अचानक कसा काय संघर्ष सुरू झाला, पण तसं नाही। या संघर्षाला मोठी पार्श्वभूमी आहे। इराणनं अनेक न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी पुरेसा युरेनियमचा साठा जमा केलाय असं इस्रायलला वाटतं, आणि यापासून इराण कमीत कमी 15 न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजेच 15 अणुबॉम्ब बनवू शकतो असा दावा इस्रायलकडून केला जातोय। आणि जर तसं झालं तर त्याचा सगळ्यात मोठा धोका हा इस्रायलला वाटतो। त्यामुळेच अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी जी इराणची न्यूक्लिअर सपोर्ट सिस्टीम आहे ती नष्ट केल्याचा दावा इस्रायलनं केलाय। तर दुसरीकडे इराण स्वतःला इस्रायल विरोधी शक्तींचा म्होरक्या समजतो। एवढंच काय, तर इराण हा हिजबुल्ला, हमास सारख्या संघटनांना इस्रायलवर हल्ला करण्यासाठी रसद पुरवत आल्याचा आरोप सुद्धा केला जातो। पण या सगळ्यामध्ये अमेरिकेची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे, कारण इराणच्या अणुऊर्जेच्या वाढत्या क्षमतांमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये अस्वस्थता आहे। तर त्यामुळं इराण अमेरिकेचेही संबंध हे मागील काही दिवसांपासून, मागील काही वर्षांपासून तणावपूर्ण आहेत। काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं इराणला धमकीही दिलेली होती, तर दुसरीकडे इराणनं सुद्धा अमेरिकेला घाबरत नसल्याचं सांगितलेलं होतं। तर या सगळ्यामध्ये 13 जूनला जेव्हा हल्ला झाला, त्याच्या आधी 2 दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला होऊ शकतो अशी भविष्यवाणी केली होती। पण चर्चेनं तोडगा काढावा लागेल अशी पुष्टीही त्यांनी जोडलेली होती। आणि अशातच 15 जूनची एक बैठक सुद्धा बोलावण्यात आली होती। इराण आणि अमेरिकेमध्ये अणु करारावर चर्चा होणार होती। त्याच्या आधीच इस्रायलनं केलेल्या या हल्ल्यामुळे यामागे अमेरिकेचा हात असण्याचा संशय बळावलेला आहे। पण अमेरिकेनं स्वतःला या हल्ल्यापासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केलाय। पण आता जेव्हा इराण आणि इस्रायल हे एकमेकांवर प्रत्यक्ष हल्ले करतायत, तेव्हा मात्र हा संघर्ष वाढल्याचं दिसून येते। आणि हा संघर्ष आणखी वाढलाच तर त्याचा परिणाम काय होईल तेही आपण बघूयात। इराण इस्रायल संघर्ष वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम हा संपूर्ण जगाला भोगावे लागण्याची शक्यता आहे। अमेरिका युद्धात खेचला जाण्याची शक्यता आहे। इराण हा आधीच अमेरिकेवर खार खाऊन आहे आणि आपल्यावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलला मदत केल्याचा संशय इराणला आहे। त्यामुळे इराण अमेरिकेच्या आखाती देशातील जे सैन्य तळ आहेत त्यांना लक्ष्य करू शकतं, आणि तसं झालं तर अमेरिका सुद्धा शांत बसणार नाही। अमेरिका आपली ताकद दाखवण्यासाठी इराणवर प्रतिहल्ला करू शकतो, ज्यामुळे मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे। तर आखाती देश सुद्धा याच्यामध्ये ओढावले जाण्याची शक्यता आहे। इराण इस्रायल एकमेकांना साथ देणाऱ्या देशांना लक्ष्य करू शकतात। विशेषतः ज्या देशांमध्ये इराण समर्थक गट आहेत त्या देशांवर इस्रायलनं हल्ला केला तर मात्र आखातात युद्धाचा भडका उडू शकतो। उदाहरणार्थ लेबनॉनमधील हिजबुल्ला हा गट इराणला समर्थन देतो। सिरिया, इराक आणि येमेनमधील हौथी बंडखोर यासारखे जे देश आहेत किंवा बंडखोर गट आहेत ते इराण समर्थित गट म्हणून मानले जातात आणि ते या युद्धामध्ये सामील होऊ शकतात। त्यामुळे मध्य पूर्वेत व्यापक युद्ध पेटू शकतं। तर अण्वस्त्र युद्धाचा धोका सुद्धा संभवतो। इराणचे अण्वस्त्र कार्यक्रम असल्याचा संशय आहे। इस्रायलनं इराणच्या अण्वस्त्र सुविधांवर हल्ले केल्यास इराण प्रत्युत्तरामध्ये अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर विनाश होण्याची दाट शक्यता आहे। तर इस्रायलकडे सुद्धा अण्वस्त्र असण्याची शक्यता आहे। इस्रायलकडेही मोठ्या प्रमाणामध्ये अण्वस्त्र आहेत अशी शक्यता वारंवार वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच हा संघर्ष 3ऱ्या महायुद्धापर्यंत जाण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय परिणाम सुद्धा होतील। महासत्तांचा सहभाग यामध्ये होईल। अमेरिका इस्रायलला पाठिंबा देईल आणि चीन तसंच रशिया इराणच्या बाजूने उभं राहण्याची शक्यता आहे। यामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढेल। जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा या संघर्षाचे परिणाम होऊ शकतात। तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊ शकते। इराण हे ओपेकचे प्रमुख तेल उत्पादक देश आहे। युद्धामुळे होर्मुझ समुद्रधुनी बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यामध्ये 20 ते 30% कपात होऊ शकते आणि संपूर्ण जगाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे।
त्यामुळे संयुक्त राष्ट्र मध्यस्थी करून दोन्ही देशांना शांत करण्यामध्ये कधीपर्यंत यशस्वी होतं, कधीपासून हे प्रयत्न सुरू होतात आणि कधी हे जे दोन्ही देश सध्या एकमेकांवर हल्ले करतायत ते शांत होतात आणि नेमकी काय चर्चा होते, तोडगा कसा निघतो, याकडे आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्यात.